कसं आहे पब्लिक, स्वागत आहे तुमचं सुन्यास ब्लॉगमध्ये. तर आपण नेहमीप्रमाणे निघलोय कामाला आणि आज आपला ब्लॉग आहे चौथा. रात्रीपासून पाऊस पडतोय, तर आज थोडा कुठं काय थांबलेला आहे, हळूहळू पडतोय. पण सगळं चिखल, सगळं पाणी पिणी वगैरे करून गेलेलं आहे. पण आता काय काम निघावं लागणार आहे कामासाठी तरी पण. चला, पाऊस चालू झाला की ट्रॉफिक एवढं वाढतंय ना प्रमाणाच्या बाहेर. घरातून बाहेर निघल्यावर घराच्या बाहेरून आतापर्यंत खालीपर्यंत जाम काय सांगायचं. आता याच्यातून निघायला आता अर्धा लागेल आपल्याला याच्यातून निघायला ट्रॉफिकमधून. आणि आपला पार्टनर बी थांबलाय तिथं पुढं पावसातच. माझा काय त्याला म्हटलं थांब एका साईडला कुठं तरी जाऊ आपण पटकन. पण आता बघू पुढं कितपर्यंत ट्रॉफिक आहे काय नाही. पावसाचं काय येतो एका दिवसात पण सगळं पावसात भिजून वाला झालाय. पाऊस बघा की नुसता धिंगाणा झालाय, पावसाने घातलेला आहे नुसता धिंगाणा. आता आलोय गोडाऊनला, बघायचं बिल ठिकाणी. आता बघू कुठले बिल देतात ते बघा. पावसाने नुसता धिंगाणा घातलाय. गोडाऊनला तर आलोय, आता बघू काय बिल देतात ते. आता गाडी भरून निघलो गोडाऊनवरून. आता आम्ही चाललोय मोशीला. मोशी काय म्हणते मोशी? चांगली आहे. पण काय वडगावचं ब्रिज आहे ना, पनवती. जेव्हा बघावं तेव्हा इथं ट्रॉफिक सगळ्यात पनवती रस्ता म्हणजे वडगाव ब्रिज. हा काय म्हणतात? लाईट ट्रॉफिक मग बघू आता किती वेळ लागतो जायला मोशीला. वडगावच्या ब्रिज मधून निघायला बरोबर 20 मिनिटं लागतात. काय ना रे? बरोबर 20 मिनिटं लाईट टाकतात. हा, भरपूर एवढा टाइम जातो की जीव असा वैतागून जातो. आता ह्याच्या पुढं बी टाइम लागणार वाकडला. वाकड नंतर बाणेर नंतर परत चिंचवड. त्या 3 ठिकाणी एवढं ट्रॉफिक लागतंय ना, असं जीव वैतागून जातो पूर्ण. आणि हा पाऊस चालू आहे, त्याच्यामध्ये पावसातच अजून थोडा जीव येऊन जातो पूर्णपणे. आपण पोचलोय आता मोशीच्या ठिकाणी आलोय आपण. मोशीला आता बघू खाली करावं लागेल पटकन. खाली करून मग निघावं लागेल. बघू किती वेळ लागतोय काय नाही माहिती अजून. 2 गाड्या थांबल्यात मोशीला येऊन गाडी पासून. गाडी वगैरे खाली झाली. आता निघतोय गोडाऊनला. काय रे चला का 15. आता पहिलं काहीतरी खायचं. काय म्हणतोय? भूक लागली. भूक नंतर मग काम. पहिले भूक नंतर काम. पहिले पेट पूजा नंतर काम तुझ्या. बघू आता काय भेटते खायला बाहेर. बघा भूक लागल्यावर वडापाव खावा नाही, भजीपाव खावा लागतो. आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की भजीपाव खायचं म्हणलं की मस्तच वाटतं भजीपाव. हा लय भारी. भजीपाव खावा भजीपाव. आता पोचलो आहे गोडाऊनला. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.